इतकी मज्जा येते ना तुझं असं पडलेलं थोबाड इकडून तिकडे फिरताना बघून. पारू, बिचारी पारू. तुला आठवतंय मी गार्डन मध्ये एकदा तुला सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं होतं, जेणेकरून तुला असं वाईट नको वाटायला. पण तू इतकी धीट आहेस, तू परत 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 तेच करत राहतेस. तर हे बघ, तेव्हा मी तुला जे जे समजवलं होतं ते पुन्हा एकदा आता रिपीट करणार आहे. ओके? पण याचा थर्ड टेलिकास्ट परत नाही मिळणार. हा, त्यामुळे आता जे सांगते ते व्यवस्थित लक्षात ठेव. हे लगेच बघतीस का इकडे? नजर खाली कर, खाली कर. माझ्याकडे डोळ्यात डोळे घालून बघण्याची किंवा बोलण्याची लायकी नाही राहिली. अरे बघ, कान उघडे ठेव. फर्स्ट, उद्या तुझ्या नवऱ्याचं लग्न होणार आहे. सॉरी, फर्स्ट, आता लवकरच तुझ्या नवऱ्याचं लग्न होणार आहे. सेकंड, ती साजिरी या घरातली मोठी सून होऊन या घरात येणार. थर्ड, त्या आदित्यने तुला उगाच नादाला लावून ठेवलं, फक्त टाइमपास केला पारू तुझ्या सोबत. जेव्हा लग्न करायची वेळ आली, बायको निवडण्याची वेळ आली, तेव्हा त्याला शोभून दिसेल अशी, या घराण्याला शोभून दिसेल अशी, त्याच्या आईला, तुझ्या देवी आईला आवडेल अशी, त्यांच्या क्लासला शोभेल अशीच मुलगी निवडली. चाल, मोलकरीण होतीस, मोलकरीण आहेस आणि आयुष्यभर या घरात मोलकरीणच राहणार. तुम्ही गरीबडे तुमची नेहमी लायकी विसरता आणि उगाच मोठमोठी स्वप्न बघत बसता आणि माझं थोबडावर आपटता. आणि मग पुढचा मुद्दा जरा नवीन आहे. एकदा का ती साजिरी या घरात सून म्हणून आली की ती तुझी मोठी मॅडम होणार. बघा, तुला चमचागिरी करण्यासाठी एक वेगळी मॅडम मिळणार आहे. मग तिची खरकटी भांडी तुला घासावी लागणार, तिचे युज्ड क्लोथ्स तुला वॉश करावे लागणार, तिच्या चपला उचलून ठेवाव्या लागणार. मला इमॅजिन करूनच इतकी मज्जा येते. जेव्हा मी हे प्रत्यक्षात सगळं घडताना माझ्या डोळ्यांनी बघेन, तेव्हा तू विचार कर मी काय करेन. मी नाचत सुटेन अख्ख्या बंगल्यात. हा, पण तुझ्यासारख्या मोलकरणीचं थोबाड बघितलं की